नमस्कार मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. बघा, तर एक योजना निघालेली आहे की महिलांना हे मोफत शिलाई मशीन मिळणार आहे. तर बघा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट आवश्यक आहेत आणि काय मर्यादा आहे, आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर चला तर मग पाहूया संपूर्ण व्हिडिओ. तर बघा, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या मोफत शिलाई मशीन योजनेमुळे महाराष्ट्रातील महिलांना स्वयंरोजगाराची नवी संधी उपलब्ध होणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना मोफत शिलाई मशीन आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी 15,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. तर बघा, महिलांना 15,000 रुपये हे शासन देणार आहे शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी. या योजनेचे वैशिष्ट्ये सध्या ही योजना महाराष्ट्रासह गुजरात, हरियाणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, छत्तीसगड आणि तमिळनाडू राज्यांमध्ये कार्यान्वित करण्यात आलेली आहे. योजनेचे मुख्य उद्दिष्ट आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरीब कुटुंबांसाठी महिलांना स्वावलंबी बनवणे हे आहे. विशेषतः विधवा आणि दिव्यांग महिलांना या योजनेचा प्राधान्य देण्यात येत आहे. तर बघा, सर्व महिलांसाठी या योजनेचा लाभ आहे. पात्र निकष योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज महिलेने पुढील निकषांत पूर्तता करणे. तर बघा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत. या अटींची तुम्हाला पूर्तता करावी लागणार आहे. तर बघा, 8 नंबर 1 आहे महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे. जी महिला अर्ज करणार आहे ही महिला महाराष्ट्राची रहिवासी पाहिजे, तर या योजनेचा लाभ मिळणार आणि 15,000 रुपये हे अनुदान तुम्हाला मिळून जाईल. वय 20 ते 40 दरम्यान असणे गरजेचे आहे. महिलाचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.25 लाख रुपये असणे गरजेचे आहे. म्हणजे की 1.5 लाखसुद्धा नाही, की बघा 1.25 लाख, 1,20,000 उत्पन्न पाहिजे. शिलाई मशीन कोर्सचे प्रमाणपत्र देखील पाहिजे. जर महिलेकडे शिलाई मशीन कोर्सचे प्रमाणपत्र असेल तरच ही योजना महिलेसाठी लागू आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील असणे, महिला ही गरीब कुटुंबातील पाहिजे. आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज कसा करायचा, कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे ते देखील आपण बघणार आहोत. तर बघा, अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट फोटो, सर्व कुटुंबाचे जन्म प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड, जातीचा दाखला, शिलाई मशीन कोर्स प्रमाणपत्र आणि मोबाईल नंबर लागणार आहे. मग या योजनेचा लाभ महिला घेऊ शकतात. विशेष परिस्थितीसाठी आवश्यक कागदपत्रे: दिव्यांग महिलांसाठी अपंगत्व प्रमाणपत्र, विधवा महिलांसाठी पतीचे मृत्यू प्रमाणपत्र हे देखील लागणार आहे, जर महिला दिव्यांग आणि विधवा असेल तरच. तर बघा, अर्ज प्रक्रिया: अर्जदारांना 2 पद्धतीने अर्ज करता येईल. तर पहिले आहे ऑफलाईन पद्धत. तर ऑफलाईन पद्धत बघा अशी आहे, नजीकच्या नगरपालिका किंवा जिल्हा परिषद कार्यालयात जाऊन अर्ज करता येतो. तुम्हाला हे नगर परिषदमध्ये किंवा जिल्हा कार्यालयात अर्ज करता येतो. महिला व बालविकास विभागाकडून अर्ज फॉर्म घेऊन भरता येतो. भरलेला फॉर्म आवश्यक कागदपत्रासह संबंधित कार्यालयात जमा करावा. आणि दुसरी जी आहे ती आहे ऑनलाईन पद्धत. ऑनलाईन पद्धत ही खूपच सोपी आहे. तर बघा, सरकारी अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरता येईल. सर्व आवश्यक कागदपत्रांची स्कॅन कॉपी अपलोड करावी. PM विश्वकर्मा योजनेची एकीकरण: या योजनेसोबतच PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत देखील महिलांना मदत मिळू शकते. या योजनेमध्ये 15,000 रुपये मोफत शिलाई मशीनसाठी मिळतात. आणि बघा, आणखीन 1 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज. परंतु महत्त्वाची बाब म्हणजे जर एखाद्या महिलेने यापूर्वी इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतला असेल तर त्या महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही. जर तुम्ही पहिलेच शिलाई मशीन योजनेचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ नाही मिळू शकत. तर बघा, या योजनेचे फायदे देखील आहेत. तर बघा, योजनेसाठी अजून अंतिम तारीख जाहीर करण्यात आलेली नाही, म्हणजे ही योजना सध्या सुरू आहे. अर्ज करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे तयार ठेवावीत. कागदपत्रांची पूर्तता योग्य असल्याची खात्री करावी. अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडणे बंधनकारक आहे. तर बघा, तुम्हाला आवश्यक कागदपत्र हे जोडावीच लागणार आहेत. ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. याद्वारे केवळ महिलांना स्वयंरोजगाराची संधी मिळणार आहे. म्हणजे की महिलाला शिलाई मशीन जर मिळाली तर महिला ही शिलाई मशीन चालून पैसेसुद्धा कमवू शकते. त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत होणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांसाठी ही योजना वरदान ठरू शकते. त्यामुळे पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी निश्चित पुढाकार घ्यावा. तर बघा, या योजनेअंतर्गत तुम्हाला शिलाई मशीन हे अगदी फ्रीमध्ये मिळून जाणार आहे. तर छान योजना आहे.
तर ही योजनाचा फॉर्म भरला पाहिजे. तर ही होती न्यूज.